हॅलो यूट्यूब फॅमिली, आता दाखवणार आहे मी गळ्याची फिनिशिंग कशी करत आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही, मी 1.5 इंच रुंदीची गळापट्टी घेतलेली आहे। ती क्रॉसमध्ये आहे, मला जितकी हवी आहे तितकी लांबीला घेतलेली आहे। तर पाहूयात चला, तर दोन्ही साईड मी हुक साईड आणि लूप साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे आणि थोडीशी क्रॉसपट्टी ओढून सरळ रेषेमध्ये जोडून घेत आहे, शिलाई देत आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता, अगदी सरळ हलक्या हाताने थोडीशी क्रॉसपट्टी ओढून लावायची आहे आणि ओढून लावत असताना कुठेही चूल देऊ नका, तर आपला गळा इथं सहज पलटी होऊ शकतो। पूर्ण गळ्याला मी इथं पट्टी जोडून घेतलेली आहे आणि जिथं गोलवा आकार आहे तिथं आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। कट देऊन झाल्यानंतर आपण इथे दाबटीप देऊन घ्यायचे आहे। आतमध्ये क्रॉसपट्टी 1/2 इंच येईल अशी दुमडून ती दाबटीप अगदी हलक्या हाताने द्यायची आहे। तर मार्जिनचा जो कपडा आहे तो यामध्येच आला पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची आहे इथं। तर पाहू शकता, इथं माझी ही दाबटीप मारून कंप्लीट झालेली आहे। यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला जो काही आपल्याला क्रॉसपट्टीचा एक्स्ट्रा भाग दिसत आहे ब्लाऊजच्या आतल्या साईडला, तो आपण कट करून घ्यायचा आहे। त्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला फिनिशिंग नीट येते। तर आपण इथं गळ्याला क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टी आपण आता ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आणि वरून क्रॉसपट्टीच्या वरती शिलाई देत आपण गळा पूर्ण करून घ्यायचा आहे, गळा पूर्ण शिवून घ्यायचा आहे। तर इथं मी डायरेक्ट मशीनची शिलाई मारलेली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता, पण मी ही ट्रिक तुम्हाला सांगत आहे। तर आपण अशा जॉर्जेटचे फॅब्रिक जे असतात किंवा सॉफ्ट कापड असतं, त्याला अशी टीप मारली की गळा आपला कुठेही सरकत नाही। यासाठी आपण डायरेक्ट मशीनची टीप दिलो तर अगदी परफेक्ट आणि नीट गळा शिवून तयार होतो आणि दिसायलाही अगदी सुंदर दिसतो। अगदी कमी कपडामध्ये हा गळा रेडी होतो। जर आपल्याला क्रॉसपट्टी मिळत नसेल, ब्लाऊज पीसच्या एक ब्लाऊज पीस कमी असतात, तर ही ट्रिक तुम्ही अस्तरची पट्टी जोडून करू शकता। तर पाहू शकता, इथं गळा शिवून तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। लाईक करत राहा, शेअर करत राहा।